नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर व्हिडिओ सुरुवात केलेली आहे आणि आज साफसफाई करणार आहे. तर रेडिओ तिथं मी चार्जिंगसाठी घ्यायते, कारण या बाजूला स्विच नाही आहे, त्यामुळे तिकडे घ्यावा लागतो चार्जिंग जेव्हा करते तेव्हा. आता सगळं ते साहित्य काढून घेते. खरं म्हणजे दिवाळीनंतर लावलेलं आहे, पण कसं होतं महिन्यातून एकदा अशी डीप क्लिनिंग करावी लागते. आठवड्याची वेगळी, 15 दिवसाची वेगळी असं आपण करतच असतो. तशी ही महिन्याची माझी डीप क्लिनिंग चालू आहे. तर सगळे आता हे डबे काढून घेते आणि नाही म्हटलं तरी 15 दिवसाला आठवड्यातून आपण हात पुसून घेत असतो डब्यावर म्हणा, किंवा ते ज्या फरशा आहेत म्हणजे ज्यावर आपण डबे ठेवतो ते सगळं पुसून घेत असतो. तरी पण धूळ बरीचशी असते, तेव्हा आपण नुसतं वरवर पुसून घेतो, म्हणजे फक्त कापडाने वगैरे असं पुसून घेतो. पण धूळ असते ना जी चिकट वगैरे, ते सगळं स्वच्छ करावी म्हटलं, कारण आपले सारखे डबे वगैरे घ्यावे लागतात आणि हात वगैरे लागतात. तेलाचे असतात, पिठाचे असतात आणि घाई होतेच. किती म्हटलं जरी नियोजन जरी किती केलं तरी काही वेळेला हात लागतात. आणि मग किंवा खाऊचे डबे असले तर मुलं इकडं तिकडं करतात, किंवा एखाद्या वेळेला आपण तिथं ती उभी असली तर एखादा डबा दे म्हणतो. मग अशा वेळेला त्यांचेही हात असतात चिकट वगैरे, किंवा आपले हात असतात. आणि मग फक्त कापडाने जरी पुसलं तरी ते काय एवढं असं निघत नाही, कारण आपण सारखी तर डीप क्लिनिंग करू शकत नाही, पण महिन्यातून एखाद्या वेळेला करू शकतो. तर हे सगळे आता डबे असे काढून घेते आणि जे घासायचे आहेत ते वेगळे काढतं आणि जे फक्त पुसून ठेवायचे आहेत, कारण मी एक एक डबा होईल तसा रिकामा जसं त्यातलं संपेल तसं घासून ठेवत असते. तर जे काय आत्ताच अलीकडं घासलेले आहेत तर ते ठेवणार तसेच, बाकीचे सगळे घासून घेणार. बरेचसे आता रिकामेच झालेले आहेत, असं आहे ते सगळे घासून घेते. हे बघा, हे असं बटाट्याचे आपण केलेले गेल्या वेळचे पापड, ते थोडेसेच राहिलेले आहेत. तर ते वगैरे सगळं काढून जे काय घासायचे आहेत ते बरण्या वगैरे डबे जे काय ते घासून घेते. हे चालू करण्यापूर्वी म्हणजे साफसफाईला घेण्यापूर्वी काय केलेलं, जेवण सगळं करून घेतलेलं आणि मिस्टरांना चहा तेवढा आत्ता दिला आहे, ते जाऊन येणार आहेत बाहेर. त्यामुळे कधी साफसफाई करायला घ्यायच्या आधी जेवण करून ठेवायचं, कारण नंतर साफसफाई केली आपण जरा म्हणतो काढायचं, पण ते बरंचसं काही ना काही निघत असतं. त्यामुळे जेवण वगैरे, नाश्ता, जेवण, सकाळची जी काही कामं आहेत, कपडे वगैरे, पूजा, ते सगळं आधी करून घ्यायचं आणि मगच असली साफसफाई करायला घ्यायची. तर ती स्प्रे बॉटल दाखवली ती लेकीची, म्हणजे असं काय होतं बारीक सारीक इथं कोण ना कोण काहीतरी आणून टाकत असतं आपल्या घरातले मेंबर, आणि मग ते अशा वेळेला सगळं निघतं. आणि तर हे असं सगळं काढलं की ते निघतं सगळं, आणि मग जिथल्या तिथं पुन्हा वस्तू जातात. आणि घर आहे म्हटल्यावर पसारा होणारच, इकडची वस्तू तिकडे. घरात 1-4 माणसं आपण आहोत, त्यामुळं इकडची वस्तू तिकडं होणं साहजिकच आहेत. आणि मग आपल्याला अशा वेळेला वाटतं अरे मी इतकं छान लावलं सगळं, इतकी स्वच्छता केली, आणि पुन्हा होतं तसं, म्हणजे 5-6 दिवसांनी किंवा आठवड्यानेच त्यात बदल झालेला असतो. सगळ्यांच्याच घरात असं होतं. मग त्यावेळेला वाटतं अरे मी इतकं छान केलं. आणि म्हणूनच आठवड्याची वेगळी क्लिनिंग ठेवायची, की जे बाबा बरोबर इकडचे डबे तिकडे झाले, एखादी वस्तू इकडे तिकडे झाली तर ती करायची, किंवा 15 दिवसाचं एक वेगळं ठेवायचं, की बाबा जरा असे वरून डबे वगैरे पुसून घ्यायचे. आणि ही जी महिन्याची वगैरे असते ती मात्र डीप क्लिनिंग करून घ्यायचं, असं ठेवायचं मग आपण. आणि आपला हात फिरल्याशिवाय आपलं घर स्वच्छ राहत नाही, त्यामुळे हात सारखा फिरवत राहायचा, झाडणी सारखी फिरवत राहायची, कापड सारखं फिरवत राहायचं. जितकं आपण स्वच्छ ठेवू तितकं पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते, तितके पॉझिटिव्ह वाईब्स घरात येतात. आणि आमच्या इथे कसं होतं रोड टच घर असल्यामुळे खूप धूळ येते सारखी, म्हणजे आज पुसलं हॉलमधलं तर आज पुसलं की उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळीचा थर असतो, म्हणजे म्हणणारही नाही कोण की बाबा आदल्या दिवशी पुसलेलं आहे, इतकं धुळीचा थर असतो. त्यामुळे सारखी स्वच्छता करावीच लागते, आणि स्वच्छता घरात असलीच पाहिजे. आता महिन्याचं जेव्हा करते तेव्हा काय करते, छोटा छोटा एक भाग स्वच्छ करून घेते. आता आठवड्याचं असेल किंवा आपण 15 दिवसाचं असतो ते आटपतं, एक म्हणजे 2-3 भाग एका खोलीतले काढता येऊ शकतात. पण अशा वेळेला जेव्हा डीप क्लिनिंग करतो तेव्हा व्यवस्थित सगळं करायचं असतं, त्यामुळे एक भाग एका दिवशी. त्यामुळे आज हा भाग घेणार आहे करायला, आणि नंतर बाकीचं करणार, तेही शेअर करेनच तुमच्याशी. आता मी काय करून घेतलं, आधी ते सगळे डबे काढून घेतले, आणि जळमट वगैरे होतातच ना, तर ती झाडणीने किंवा काहीतरी पडलेलं असतं फरशीवर वगैरे, तर ते सगळं झाडणीने स्वच्छ करून घेतलं. आणि लगेच त्यावर स्प्रेने पाणीही केलं, आणि साबणाने आता स्वच्छ करून घेणार. आणि मग आधी ओल्या कापडाने पुसून घेणार, कारण आपण साबणाने जेव्हा घासून काढलेलं असतं
तेव्हा धुळीचं भरपूर हे होतं, मग त्यामुळे ओल्या कापडाने आधी पुसून घ्यायचं आणि मग नंतर एक सुकं स्वच्छ असं कापड घ्यायचं आणि मग त्याने पुसून काढायचं. मी तसंच करते. आणि काही ठिकाणी मग असे एकदम चिकट असे डाग असतात, ते लवकर निघत नाही, तर तेच असे जास्त असे घासून घेते. दिसत असेल की डब्बल असं घासून घेते. आणि आता एक कोरडं कापड घेतलं आहे आणि स्वच्छ असं कोरडं कापड घेतलं आणि त्याने आता पुसून घेते. आपल्या घरातली प्रत्येक खोली आणि खोली स्वच्छ असली पाहिजे आणि मग त्यासाठीच आपल्याला आपण सारखं अशी स्वच्छता केली पाहिजे. आणि किचनमध्ये तर आपल्या गृहिणींचा वेळ सगळ्यात जास्त जातो. इतर सगळ्या खोलींपेक्षा सगळ्यात जास्त वेळ त्यात जातो. आपण कितीही म्हटलं की बाबा ॲट अ टाईम मी 2-3 कामं करते, म्हणजे गॅसवर 1-2 ते 3 ठिकाणी जरी जेवण चालू असेल, वॉशिंग मशीन चालू आहे, त्याच वेळेला बाबा दुसरं काहीतरी चालू आहे, म्हणजे भाजी आमटी गेले, कुकर ठेवला आहे, मशीन लावले, कचरा काढतो आहे, असं जरी म्हटलं किती केलं तरी वेळ हा जातोच. म्हणजे इतर खोलीच्या तुलनेत आपलं त्या खोलीत जास्त वेळ जातो स्वयंपाकघरात. आपण मैत्रिणी स्वयंपाक करताना खूप अगदी काळजी घेतो की बाबा भाजी जर असेल तर माती असेल तर खूप वेळेला धुवून वगैरे घेतो. किराणा जरी आणला तरी तोही आपण निवडून वगैरे सगळं ठेवत असतो, कारण पोटाशी संबंध असतो. मग तसाच जेवणाची जितकी आपण जेवण करताना जितकी काळजी घेतो तेवढीच किचनमध्ये जे काय साहित्य आहे ते स्वच्छ असलं पाहिजे याची काळजी आपण घेत असतो गृहिणी. आता स्विचबोर्ड आहे ना, तोही पुसून घेते, कारण काय होतं मसाला करताना वगैरे बोट वगैरे हात लागतं आणि मग तिथे जरासं लागून जातं आणि प्रत्येक वेळेला आपण पुसतो तसं नाही. त्यामुळे थोडंसं ओलसर जे कापड आहे त्याने आणि नंतर कोरड्या कपड्याने असं ते पण पुसून घेईन. जास्त ओलसर पण करून चालत नाही, कारण शेवटी इलेक्ट्रिकचं होय आहे, त्यामुळे जास्त ओलं करून चालत नाही, लगेच कोरड्या कपड्याने पुसून घ्यायला लागतं ते. तर इथे मी डब्बल हे करते, कारण इथे पुन्हा जर असे डाग दिसायला लागले, कारण इथे मी तेलाच्या किटल्या वगैरे चपातीला तेल लावायचं असतं ते सगळं ठेवते. त्यामुळे थोडंसं इतर ह्याच्यापेक्षा तिथे डाग जरासं जास्त दिसला म्हणून पुन्हा तिथले पुसून घेतलं. आणि ह्या पट्ट्या ज्या बाहेरच्या बाजूने आहेत त्या पण पुसून घेते, कारण त्यावर पण धूळ किंवा बोटं वगैरे लागतात, डाग पडतात. त्यामुळे त्याही सगळ्या ज्या पट्ट्या आहेत त्या सगळ्या घासून अशा घेते आणि मग पुसून घेणार सगळ्या पट्ट्या. आपल्याला प्रत्येकीला वाटत असतं की आपलं किचन हे स्वच्छ सुंदर असावं, आणि स्वच्छ अशासाठी की बाबा एकतर पोटाशी संबंध असतो आपल्या, म्हणजेच आरोग्याशी संबंध असतो, आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे स्वयंपाकघराचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जास्त वेळ तिथं जातो, आणि किचन स्वच्छ असलं की मन आपलं प्रसन्न होणार, आणि मन प्रसन्न असलं की आपोआपच आपला जो स्वयंपाक असणार तो छान होणार. तिथं जर काम करायचं आहे तर ती गोष्ट स्वच्छ असली पाहिजे, कारण कुठलंही बघा छान जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट दिसते आपलं मन आकर्षलं जातं तिथं. आणि आपल्याला सुंदर किचन पाहिजे असेल तर स्वच्छताही ठेवावीच लागते. स्वच्छता असेल तर आपोआपच स्वच्छ आणि सुंदर असं किचन वाटायला लागतं आणि आपल्याला हुरूप येतो काम करायला. आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 3 कप्प्याचाच हे रॅक आहे, पण तरी पण भरपूर डबे यात मी बसवते, तर ते कशा पद्धतीने बसवते हे पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे ते, कारण सगळं आता ते घासून वगैरे डबे घेणार. आता पुसलेलं तर आहे रॅक, पण डबे वगैरे घासून जे काय घासायचे ते घासून घेणार आणि मग मी ठेवणार आहे. तर ते मी ठेवताना तुमच्याशी शेअरची ट्रिक नक्कीच करणार आहे. आता बऱ्यापैकी जवळजवळ माझं हे सगळं घासून पुसून होत आलेलं आहे रॅक. आणि बाकीचे आता डबे आहेत त्यामध्ये काय काय आहे, काय कमी असेल म्हणजे थोडंफार असेल ते काढून वगैरे सगळे घासून घेणार आहे. आणि माझ्या किचनमध्ये मी आता अलीकडे थोडेफार बदल केलेले आहेत, ते शेअर करणारच आहेत. थोडेफार शेअर केलेले आहेत आणि बाकीचे पण शेअर करणारच आहे. तर ही उभी पट्टी आहे ती पण घासून घेतली. आणि हे सगळं रॅक पुसून झाल्यावर काय केलं, डबे वगैरे जे काय होते ते घासून घेतले. थोडेफार सुकले पण थोडेफार सुकायचे होते. आणि घासून वगैरे झाले डबे आणि मग आम्ही जेवून घेतलं. कारण यानंतरचं जेव्हा मी डबे लावतानाचं आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल डोक्यात घातलेलं दिसणार नाही केसामध्ये, मग त्यामुळे म्हणणार असं काय. तर आता बघा केसामध्ये फुल नाही, तर ते घासून वगैरे सगळे डबे घेतलेले आहेत मी. आणि जे काय सुकलेत ते लावणार इथं, आणि जे सुकायचे आहेत ते मग वाळत ठेवणार आहे. कारण मी म्हटल्याप्रमाणे जेवण वगैरे सगळं करून घेतल्यावर मग स्वच्छतेला चालू केलेलं. दुपारी मला वाटतं 11:30 झाले असतील, त्यात मधीच कपडे वगैरे टाकायला उन्हात गेलेले, असं म्हणजे मधी वेळ असा इकडे तिकडे जातोच. तर हे 4:30चं टायमिंग आहे, तर त्यावेळेला मी आता लावायला घेतलं आहे पुन्हा. तर मी तुम्हाला म्हटलं की बाबा डबे जास्तीत जास्त मी बसवते. तर ही फरशी आहे जी आहे ते, त्यात जे छोटे डबे आहेत त्याच्या पाठीमागे जागा राहायची, मग त्याच्या पाठीमागे छोटे छोटे असे डबे ठेवते की जेणेकरून ते दिसतही नाहीत आणि जास्त डबे भरपूर डबे बसतात. तर हीच ट्रिक आहे की बाबा
पाठीमागं बारीक बारीक छोटे छोटे जे काय मोठे डबे बसून मोठे म्हणजे मध्यम आकाराचे आहेत ते मी इथं ठेवते. तर त्याच्या पाठीमागं असे डबे ठेवते, बरण्या असतील डबे असतील ते ठेवून घेते. त्याच्यामुळे काय होतं, कमी जागेत भरपूर डबे बसले जातात आणि दिसायलाही बघा छान दिसतं. कारण पुढे ते सगळे डबे येणार स्टीलचे आणि त्याच्या पाठीमागं हे सगळे वेगवेगळ्या ज्या काय बरण्या आहेत आणि लागतातच आपल्याला, तर त्या सगळ्या पाठीमागच्या साईडला जाणार आणि हे सगळे पुढे मग स्टीलचे डबे येणार. आणि होतं कसं बघा, मोठ्या डब्यांपेक्षा आपण बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, कोणते बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्यात जास्त लागतात. हे ॲक्च्युली मी केलेलं ना जेव्हा रॅक, ते त्या की मोठ्या डब्यांसाठी असं करून घेतलेलं, पण काही कारणामुळे ते मोठे डबे ठेवता येत नाहीत. मग आता म्हटलं मोठे डबे ठेवता येत नाहीत तर हे छोटे डबे, मग छोटे डबे ठेवायला लागले तर पाठीमागे जागा राहायला लागली आणि मग बारीक सारीक गोष्टी पण ठेवायच्या म्हटलं तर मग अशी आयडिया केली की मग पाठीमागे बाकीचं जे काय बारीक सारीक असेल ते ठेवायचं आणि पुढे असे स्टीलचे डबे. त्यामुळे काय होतं, दिसायलाही छान दिसतं आणि आपलं ते सगळं म्हणजे पूर्ण वापर होतो जागेचा. त्या रॅकचा बघा पूर्णपणे मग मधल्या तरी ह्याच्यावर आणि वरच्या ह्याच्यावर पूर्णपणे सगळं मी ठेवलेलं असतं तिथे पाठीमागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला. आणि दिसायलाही सुटसुटीत वाटतं, आपल्यालाही घ्यायला वगैरे वस्तू सुटसुटीत जातात. कारण एक सवय असते की बाबा या ठिकाणी हा डबा आहे अशी सवय झालेली असते. तर आता मात्र सगळे सुकलेले नाहीत, त्यामुळे थोडे डबे तर जेवढे घासून स्वच्छ म्हणजे सुकलेले आहेत तेवढेच मांडलेत. बाकीचे थोडे जे ओले आहेत ते वाळत ओट्यावर पण घातलेत आणि थोडे मी या ठिकाणी म्हणजे या रॅकवर पण घातलेले आहेत, दिसतील तुम्हाला आता ते. आणि पुन्हा केव्हा तरी मी दाखवेनच सगळे, जेव्हा मी लावलेले असतात डबे, सुकल्यावर जेव्हा डबे सगळे लावेन तेव्हा कधीतरी तो लुक दाखवेनच. तर हा आत्ता तोपर्यंतचा लुक जो का मी भांडी आत्ताची जी मांडलेली आणि हे बघा, हे थोडे ओले मांडलेले आहेत ना, थोडे तिकडे ओट्यावर मांडलेले आहेत. तर असं कमी जागेत भरपूर असे मी डबे ठेवून घेते. तर या ठिकाणी बघा प्लॅस्टिक, स्टील, कुकर, साबणाचं, तेलाचं म्हणजे बरंचसं साहित्य इथं माझं, ट्रे आहेत. तर असं बरंचसं साहित्य यात बसलेलं आहे. तर बघा आजचा हा मी जो व्हिडिओ तुम्हाला शेअर केला तो तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.